काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी बीड आणि अमरावती येथील अत्यंत क्रूरपणे घडलेल्या हत्यांसाठी आणि धार्मिक दंगलींवरील राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली। जगताप म्हणाले की या घटनांवर सभागृहात वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत, मात्र सरकारकडून निरुपयोगी उत्तरे दिली जात आहेत। विशेषतः बीडमध्ये झालेल्या 36 हत्यांच्या संदर्भात त्यांनी सांगितले की जंगली पद्धतीने संतोष देशमुखची हत्या करण्यात आली आणि वाल्मिक कराड नावाचा गँगस्टर पोलिसांच्या संरक्षणात येऊन हजर झाला, पण पोलिसांनी त्याला पकडले नाही। या व्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रातील जातीय दंगली आणि कोकणामध्ये तशा घटना कधीच घडल्या नाहीत असं सांगत गृह खात्याच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या हतबलतेवर कडव्या शब्दांत टीका केली। त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वचनांचीही खिल्ली उडवली, ज्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पूर्ण केले नाहीत। जगताप यांनी हिंदू राष्ट्र अजेंड्यावर देखील नाराजी व्यक्त केली, असे सांगत की मोदी सरकारने 2014 नंतर 2 धर्मांमध्ये दरी निर्माण केली आहे। त्यांनी जुमलेबाजीच्या आरोपांवर भाष्य करत महाराष्ट्रात निवडणुकांच्या आधी केलेल्या घोषणा पूर्ण न करण्यावर टीका केली। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।